नमस्कार. टेस्ट बाईट विथ लीना या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण नागपंचमी स्पेशल पारंपरिक पद्धतीने भरपूर पुरण असलेले मऊ लुसलुशीत पुरणाचे दिंडे बनवणार आहे. असे दिंडे आमच्याकडे नागपंचमीच्या दिवशी नैवेद्य म्हणून बनवले जातात. या पद्धतीने अगदी मऊ लुसलुशीत दिंडे होतात. बऱ्याच वेळेला दिंडे थंड झाल्यानंतर त्याचं वरचं आवरण आहे ते चिवट होतं. हे आवरण चिवट होऊ नये यासाठी मी एक खास पदार्थ वापरलेला आहे, तो व्हिडिओमध्ये आपण पाहूया. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. या भांड्यामध्ये मी कणिक भिजवणार आहे. आता यावरती चाळणी ठेवून घेतली. आता इथं मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चाळणीमध्ये थोडं थोडं पीठ घालून आता हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. पीठ चाळल्याने पिठामध्ये जर काही पिठाच्या गुठळ्या किंवा अर्धवट दळलेला गहू असेल तो निघला जातो. यासाठी आपल्याला पीठ आहे ते चाळून घ्यायचं आहे. आता इथं मी जो एक सिक्रेट पदार्थ म्हणला होता तो म्हणजे इथं 2 टेबलस्पून आपल्याला तांदळाचं पीठ गव्हाच्या पिठामध्ये घालून चाळून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ गव्हाच्या पिठामध्ये घातल्याने दिंडे आहेत ते थंड झाल्यानंतर असे चिवट होत नाहीत. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आणि थोडं थोडं करून पाणी घालून आपल्याला हे पीठ आहे ते थोडंसं घट्टसरच मळायचं आहे. पुरीसाठी ज्या पद्धतीने आपण पीठ भिजवतो या पद्धतीचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त इथं पीठ भिजवून झालेलं आहे. त्याच्यावरती झाकण ठेवून आपण फक्त 10 मिनिट हे पीठ भिजण्यासाठी ठेवणार आहे. 10 मिनिट झालेले आहेत. यावरचं झाकण काढलं मी. आता हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आणि तेल लावून साधारण 1 मिनिटभर हे पीठ अगदी छान मऊ लुसलुशीत होईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे. असं पीठ मळून घेतल्याने दिंड्याची वरची जी कणिक असते छान मऊ होते आणि दिंडे थंड झाल्यानंतर चिवटही होत नाहीत. पीठ मस्त मळून घेतलं. आता त्यातला एक छोटा गोळा मी घेतला. हातावर मस्त गोल करून त्याची गोळी घेतली. गोल झाल्यानंतर थोडीशी चपटी करून घेतलेली आहे. आता पोळपटावर ही गोळी ठेवून आपण याची पुरी लाटून घेणार आहे. तर हे ज्या लाटी ज्या आहे आपल्याला खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही. जे आपण पुरी लाटतो त्यापेक्षा थोडीशी पातळ लाटून घ्यायची आहे. बघा तुम्ही पाहू शकता या पद्धतीने तर मी ही लाटी जी आहे ती लाटून घेतलेली आहे. आता इथं मी हरभरा डाळीचं पुरण तयार करून घेतलं आहे. तर यामध्ये मी साखर न घालता गूळ घालून हे पुरण तयार केलेलं आहे. पुरण यावरती घालून घ्यायचं. भरपूर असं बसल तेवढं पुरण यामध्ये घालून घ्यायचं. भरपूर पुरणाचे दिंडे अगदी छान लागतात खायला. बघा इथं मी पुरण असं मस्त भरपूर घालून घेतलेलं आहे. आता हे आपण बंद करून घेऊया. या साईडने असा फोल्ड करून घ्यायचा. त्यानंतर समोरच्या साईडने त्यावरती फोल्ड करायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला चिटकून घ्यायचं आहे. त्यानंतर समोरच्या 2 बाजू आहेत त्याही अशा फोल्ड करून घ्यायच्या आहेत. बघा अगदी सहज मस्त असा इथं आपला दिंडा जो आहे तयार झालेला आहे. हलक्या हाताने वरनं मी थोडंसं दाबून घेतलं. खूप आपल्याला इथं दाबून घ्यायची गरज नाही कारण ते लगेच चिटकलं जातं. या पद्धतीने मस्त असं आपला इथं दिंडा बनवून तयार झालेला आहे. चाळणीमध्ये मी इथं केळीचं पान आहे ते स्वच्छ धुवून ठेवून घेतलेलं आहे. त्यावरती दिंडा ठेवून घेतला. याच पद्धतीने आपण राहिलेले दिंडे करून घेऊया. चाळणीत आता केळीचं पान ठेवून त्यावर दिंडे उकडल्यावर चाळणीला अजिबात चिटकत नाहीत. जर तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर तुम्ही ओलं केलेलं कॉटनचं कापड चाळणीमध्ये ठेवून दिंडे उकडू शकता. अशाच पद्धतीने मी इथं दुसराही दिंडा तयार करून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने मी आणखीन राहिलेले थोडे दिंडे चाळणीमध्ये बसतील एवढे तयार करून घेणार आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट विथ लीना या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. इथं बघा आपले 5 दिंडे बनवून तयार झालेले आहेत. गॅसवरती मी इथं पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्या पातेल्यावर दिंडे बनवलेली चाळणी ठेवून घेतली आणि वरती झाकण ठेवून आता आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवून 10 मिनिट हे दिंडे उकडून घेणार आहे. 10 मिनिट झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त असे दिंडे आपले वाफलेले आहेत. अगदी छान त्याची वाफही येत आहे. आता इथं दिंडे उकडण्यासाठी मी पातेलं वापरलेलं आहे. तुम्ही पातेल्याच्या ऐवजी कढई वापरली तरीही चालेल. या पद्धतीने मऊ लुसलुशीत अगदी छान भरपूर पुरण असलेले दिंडे तुम्ही नक्की करून पहा. बघा चाळणी जी आहे ती थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता केळीच्या पानावरती दिंडे जे आपण उकडून घेतले
त्यामुळे अजिबात या पानाला दिंडे चिटकले नाहीत आणि दिंडे जे आहेत ते अगदी छान झालेले आहेत, फुटलेही नाहीत. तयार दिंडे आहेत ते मी प्लेटमध्ये काढून घेतले. बघा तुम्ही पाहू शकता, मस्त आपले इथे पुरणाचे दिंडे तयार झालेले आहेत. गरम गरम दिंडे साजूक तुपाबरोबर खायला आमच्या घरात तर सर्वांना खूप आवडतात. तुम्हाला मी दाखवते, या दिंड्यांमध्ये अगदी भरपूर असं पुरण भरलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त भरपूर पुरण भरलेले दिंडे आपल्या इथं तयार झालेले आहेत. या नागपंचमीला या पद्धतीने दिंडे तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.